नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आले तुमच्यासाठी खूप मोठी अपडेट. चला तर मित्रांनो बघूया. शक्तिपीठ महामार्ग भूसंपादन शेतकऱ्यांनी रोखले. गिरवलीमध्ये शेतकरी पोलिसांमध्ये झटापट. बळाचा वापर करत शेतकऱ्यांना दमदाटी करून भूसंपादन प्रक्रिया केली जात असल्याने शेतकरी पोलिसांनाही रोखले. त्यामुळे पोलिसांनी आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. शक्तिपीठ महामार्ग जिल्ह्यात विरोध कायम असून अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथे संपादन प्रक्रियेतील मोजणी करण्यासाठी अधिकारी आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना विरोध केला. बळाचा वापर करत शेतकऱ्यांना दमदाटी करून भूसंपादन प्रक्रिया केली जात असल्याने शेतकरी पोलिसांनाही रोखले. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. जिल्ह्यातील परळी व अंबाजोगाई या तालुक्यातील गाव शिवारातून हा महामार्ग प्रस्तावित असून या महामार्गाच्या निर्मितीमुळे शेतकऱ्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली एकत्र या महामार्गास कडाकूड विरोध दर्शविला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली शिवारात महामार्ग बाधित शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता भूसंपादन अधिकारी, तालुका प्रशासन व शेकडो पोलिसांचा फौजफाटा घेऊन जमिनी मोजण्यासाठी शिवारात आले होते. दमदाटी होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या सर्व परिस्थितीत किसान सभेचे अजय बुरांडे व व्यंकट ढाकणे यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली. शक्तिपीठ महामार्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांचा होत असलेला कडाकूड विरोध पाहता सरकारकडून होत असलेल्या पोलिसी बळाच्या गैरवापराचा तीव्र संताप व्यक्त होत आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया ही भूसंपादनाच्या कायद्याला धरून केली जात नाही. ज्या शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी आक्षेप घेतला आहे त्यांचा आक्षेपाचा निपटारा केला जात नाही. संयुक्त मोजणी करताना याची प्रक्रिया केली जात नाही. कायद्यात तरतूद नसलेले प्रलोभन शेतकऱ्यांना दिले जात आहे. भूसंपादनाची प्रक्रिया दशपाही मध्ये भीतीदायक वातावरणामध्ये पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यात केली जात आहे. भूसंपादन प्रक्रियेला विरोध केला असता काल मला बेकायदेशीर ताब्यात घेण्यात आले होते. अजय बुरांडे, जिल्हाधिकारी, किसान सभा बीड. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.